सोलापुरातील कारागृह परिसरात बुधवारी दूषित, मैलामिश्रित आणि आळ्या असलेले काळे पाणी नळाला आल्यामुळे या पाण्याचा कैद्यांना कसा पुरवठा करावा असा प्रश्न कारागृह प्रशासनास पडला होता। मात्र महापालिका नवीन कनेक्शन जोडून देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे कैदी आणि पोलीस प्रशासनाने स्वतःच नळ कनेक्शन घेण्याकरिता खड्डा खोदण्यास प्रारंभ करून एक प्रकारे महापालिका प्रशासनाच्या विरोधात गांधीगिरी केली। सोलापूर येथील कारागृहात जिल्हाभरातील 550 कैदी आहेत। या कैद्यांना पाणी पुरवठा करण्याकरिता कारागृहाच्या आवारात 3 बोर आहेत, तर सध्या उन्हामुळे या बोरला पाणी कमी पडत आहे। कारागृह प्रशासनाच्या वतीने महानगरपालिकेकडे पाणी पुरवठ्याबाबत वारंवार मागणी करूनही महापालिका कनेक्शन जोडून देत नसल्याने कारागृह प्रशासनाच्या वतीने व कैद्यांच्या मदतीने किडवाई चौकामध्ये खड्डा खोदून नळ कनेक्शन जोडून घेण्याचे काम करण्यात आले। महानगरपालिकेच्या माध्यमातून 1 इंचाचे नळ कनेक्शन कारागृहातील पाणी पुरवठ्याकरिता घेण्यात आले होते। या कनेक्शन मधून डिस्चार्ज कमी मिळत असल्याने आता नवीन खोदकाम करून 2 इंचाचे कनेक्शन घेण्यात येणार आहे। 2 इंचाचे कनेक्शन मिळाले तर उन्हाळ्यात कारागृहातील सर्व कैद्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा होईल, परंतु पालिका प्रशासन खड्डा खोदून देण्यास तयार नाही, म्हणून आम्ही स्वतःच प्रयत्न करत असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले। या सर्व कैद्यांना पाणी पुरवठा करण्याकरिता पाणी कमी पडत आहे। पाण्याचे कनेक्शन 2 इंचाचे देण्यात यावे, याकरिता 1 जानेवारी रोजी कारागृह प्रशासनाच्या वतीने महापालिकेला कनेक्शन वाढवून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता। महापालिकेने तो पत्रव्यवहार रद्द ठरवला। त्यानंतर पुन्हा एकदा पत्रव्यवहार करण्यात आला। दुसऱ्या कनेक्शन बाबत 28 फेब्रुवारी रोजी पुन्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने अर्ज केला, तरी देखील महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले। शेवटी कैद्यांच्या पाणी पुरवठ्याकरिता पोलीस प्रशासन आणि कारागृहातील 4 कैद्यांच्या मदतीने स्वतःच किडवाई चौकामध्ये 10 फूट लांबीचे खोदकाम करून नवे कनेक्शन जोडून घेण्याचे काम सुरू आहे। नगरपालिकेची एक सध्याची सोलापुरातली एक परिस्थिती आहे की काही लोकांना घाण पाणी देऊन मारतायत, तर काही लोकांना पाणी न देता ते मारण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहे। स्पष्टपणे या प्रकरणावर दिसून आलं। आजपर्यंत जे कैदी आहे त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकर त्यांना अजूनही माहित नव्हतं कोण कैदी असतात, कशा पद्धतीने राहतात, काय करतात। तसं ड्रेस घालून येऊन 4 कैदी या ठिकाणी खोदकाम करत असताना मी पाहिलं आणि अक्षरशः मलाही म्हणजे वाटलं की काहीतरी महानगरपालिकेचे अधिकारी असं भैरूपी म्हणून येऊन इथे खोदकाम करतात का असं मला वाटलं। पण नंतर चौकशी केल्यानंतर माहिती झालं की खरोखरच ते कैदी होते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जानेवारी पासून पत्रव्यवहार करून ते कंटाळून आता जेल प्रशासनामध्ये 550 कैदी आहेत। त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणीच नाही म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून ते स्वतः 4 कैदी आणून या ठिकाणी खोदकाम केलं। खोदकाम केल्यानंतर ते पाण्याची पाईप हुडकत होते, पण दुर्दैव पाण्याची तरी पाईप सापडली नाही। तिथून कुठून घाण ड्रेनेजचं पाणी येते काय समजत नाहीये। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ओंबाजी साहेब हे आल्यापासून काम चांगलं करतात, पण खालचे अधिकाऱ्याचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलणे गरजेचं कारण आहे। त्या अधिकाऱ्यांना सवय झाली भ्रष्टाचार करायची, बदमाशी करायची, चुकीच्या पद्धतीने काम करायचं, त्यांना सवय झाली आणि आयुक्तांना सुद्धा चुकीचे ब्रीफ करून अशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे। मी प्रहारच्या वतीने अशा प्रशासनाचा मी निषेध करतो की जे दुर्दैवाने जे कैदी झालेले कोणी काय विचार करत नाही की मी कुणाचा तरी खून करावा, काहीतरी घटना घडावी आणि मी कैदी व्हावा, जेलमध्ये राहावं असं कोणालाच वाटत नाही। पण अपघाताने ज्याच्याकडून जर असे गुन्हा घडलेले असतात अशा कैद्यांना सुद्धा नरक यातना भोगण्याची वेळ सोलापुरात आलेली आहे। पिण्याच्या पाण्यापासून जे मूलभूत सुविधा आहे ते मूलभूत सुविधा देण्यातच महानगरपालिका कमी पडत आहे आणि अशा महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जे चुकीच्या पद्धतीने काम करतात त्यांना हुडकून उलटा टांगल्याशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून सांगतो आणि अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी। जानेवारी पासून पत्रव्यवहार करून 57,000 रुपये जेल प्रशासनाने भरलं, पाणी का दिलं नाही याचं उत्तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देणं गरजेचे। यांना एक इंची पाणी जोडून दिले म्हणे, 1 इंची पाणी मध्ये 550 कैदी जगतात का? 1 इंची पाणी 2 इंची पाणी तर महानगरपालिकेच्या आयुक्ताच्याच घरी असेल। तर अशा प्रकारे जे आहे ना महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता विचार करण्याची वेळ आली आहे।
या संदर्भात जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तमाम सोलापूरकरांना घेऊन महानगरपालिकेवर प्रहार मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.